महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली या घडीची सगळ्यात मोठी बातमी आता थेट येत आहे देशाच्या राजधानीतून, दिल्लीतून। गेल्या 4 वर्षापासून उद्धव ठाकरे यांचं ज्याकडे लक्ष होतं तो निकाल अखेर उद्धव ठाकरेंच्या अगदी समीप येऊन पोहोचला आणि शिंदे सेनेला आपला पक्ष आणि चिन्ह या दोघांचा ताबा आता मात्र सोडावा लागतोय। मित्रांनो, नेमकी काय आहे बातमी? उद्धव ठाकरे यांचा दणदणीत विजय ते सुप्रीम कोर्टामधून उद्धव ठाकरेंनी कशा प्रकारे केलं कमबॅक, जाणून घेऊया महत्त्वाची बातमी। मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये शिवसेना फुटीच्या नंतर एकनाथ शिंदे यांनी आपला पक्ष स्वतःचा आहे, शिवसेना स्वतःची आहे, शिवसेना पक्ष चिन्ह हे देखील माझंच आहे असं म्हणत ठाकरेंच्याकडून हिसकावून घेऊन त्यांनी त्यावरती राजकारण करण्यास सुरुवात केली। ते राजकारण त्यांचं अधिक काळ टिकेल असं वाटत नव्हते, परंतु एकनाथ शिंदेंनी मोठ्या चातुर्याने आपल्याकडे पक्ष घेतला आणि चिन्ह देखील आपल्या ताब्यात घेतले। त्यामुळे आता त्यांना सोडायला एकही आमदार तयार नव्हता, कारण की पक्ष आणि चिन्ह दोन्ही असल्यामुळे आता ठाकरेंची गरज मात्र तिथे कोणत्याही आमदाराला, खासदाराला उरलेली नव्हती। परंतु मित्रांनो, ठाकरेंनी नवीन डाव टाकला आणि सुप्रीम कोर्टामध्ये या पक्ष आणि चिन्हाबद्दल आपली मागणी जोर लावून धरली। या मागणीकडे सामान्य शिवसैनिक देखील अगदी आशेने बघत होताच, परंतु महाराष्ट्रातील सामान्य माणसं देखील एकनाथ शिंदे यांच्या विरोधातच बोलत होते, कारण की शिवसेना प्रमुख यांनी निर्माण केलेली शिवसेना आणि ठाकरेंनी निर्माण केलेला धनुष्यबाण हा माझाच आहे इतका म्हणण्या इतपत एकनाथ शिंदे यांची मजल गेली आणि शिंदेंनी सगळं ताब्यात घेण्यास सुरुवात केली। सुरुवातीला आमदार ताब्यात घेतले, त्यानंतर मंत्री घेतले आणि त्यानंतर खासदार, यासह सर्वच्या सर्व पक्ष आपल्या ताब्यात घेऊन एकनाथ शिंदे यांनी मात्र नवीन राजकीय लढाई उद्धव ठाकरेंच्या विरोधात रणशिंग फुंकलं। अशा वेळेस मात्र लोकसभेला उद्धव ठाकरे यांना आपल्या सहानुभूतीचा मोठा फायदा झाला आणि ठाकरेंनी मात्र शिंदे सेनेला त्याच भागामध्ये चितपट केल्याची आपण बातम्या देखील पाहिल्या। त्यानंतर मात्र विधानसभेला उद्धव ठाकरेंना याचा मोठा फटका बसला। त्याचं कारण एकच, कारण की एकनाथ शिंदेंना पक्ष आणि चिन्ह दोन्ही देखील त्यांच्या ताब्यात गेले होते। त्यानंतर पुढची महत्त्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि तिथे मात्र चिन्हाचा आणि पक्षाचं काही चाललंच नाही, यामुळे उद्धव ठाकरेंना तिथे मोठा फटका बसला। मात्र मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये ही लढाई आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। कारणही तसंच आहे, कारण की सुप्रीम कोर्टामध्ये ही लढाई अंतिम टप्प्यात असताना 12 मार्च 2026 या दिवशी शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावरती लढाई अंतिम होणार आहे आणि या लढाईकडे महाराष्ट्राचं तर लक्ष आहेच, परंतु एकनाथ शिंदे यांच्या सगळ्याच नेत्यांचं याकडे लक्ष लागलंय, कारण की या दिवशी पक्ष आणि चिन्हाचा निकाल अंतिम होणार असून उद्धव ठाकरेंचे वकील असणारे कपिल सिब्बल, असीम सरोदे आणि घटनातज्ञ उल्हास बापट यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाची हवा मात्र टाईट करून ठेवली आहे। कपिल सिब्बल यांच्या म्हणण्याप्रमाणे एकनाथ शिंदेंचा पक्ष आता एका महिन्यापुरताच त्यांच्याकडे अबाधित राहिला आहे। त्यानंतर सगळीच्या सगळी सूत्र पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या हातात येऊन सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असणारे सूर्यकांत देखील याचा निकाल ठाकरेंच्या बाजूने लावतील असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय। हा निकाल आता एकतर्फी येणार असून शिंदे सेनेला एकतर त्यांच्या पक्षावरती पाणी सोडावं लागेल, चिन्हावरती पाणी सोडावं लागेल, एकतर चिन्ह गोठवलं जाईल आणि ठाकरेंच्या हातामध्ये चिन्ह दिलं जाईल, इतपत हा निकाल खरा स्वरूपात येऊ शकतो असं सध्या त्यांनी म्हटलंय। एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो, उद्धव ठाकरे यांची किमया पुन्हा एकदा सर्वांना पाहायला मिळेल। एकनाथ शिंदे यांच्या हातातून पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर मात्र महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या भोवती अगदी जोमाने फिरेल हे म्हणावं लागेल। मित्रांनो, या सगळ्या राजकीय बातम्या पुढील 2 दिवसामध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळतीलच, परंतु त्या अगोदर सुप्रीम कोर्टामध्ये काय घडणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। परंतु ठाकरेंची शिवसेना मात्र प्रचंड आशावादी असून या निकालातूनच
आपल्या शिवसेनेची भरभराटी शिवसेनेला नवसंजीवनी मिळणार असल्याचं सामान्य शिवसैनिकांना वाटतंय. मित्रांनो, आपणासही असं वाटतंय का? नक्कीच यावरती आपण आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा.